कुरुंदवाड येथील सार्वजनिक शौचालयाच्या नळातून पाणी पुरवठा करून घेतलेल्या हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी छापा टाकून कारवाई केली आहे। प्रयोगशाळेच्या तपासणी अहवाल येईपर्यंत हॉटेल सुरू करू नयेत अशी समज दिली आहे। तसेच पालिकेलाही कळवले। दरम्यान या कारवाईची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच हॉटेल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे। अनेकांनी आपली हॉटेल्स घाईघाईने बंद करून पलायन केलं। माळभाग येथील उद्यानाभोवती असलेल्या दुकान गाळ्यांमधील हॉटेल्समध्ये थेट सार्वजनिक शौचालयातून पाणी पुरवठा करून घेतल्याच्या किळसवाण्या प्रकाराची दखल घेत गुरुवारी सकाळी 11 वाजता अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं प्रशासन विभाग आर.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेलवर छापा टाकत या पथकानं पाण्याचे आणि अन्न पदार्थांचे नमुने म्हणजे सॅम्पल्स ताब्यात घेत कारवाई केली आहे। मात्र कारवाई सुरू असताना पथक केवळ जुजबी आणि वरवरची कारवाई करत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं। यावरून संतप्त झालेले सामाजिक कार्यकर्ते शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे, दिलीप बंडगर, महेंद्र माळगे आणि सिकंदर सारवान यांना अधिकारी पाटील यांना घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्ती केली। परिस्थिती तापत असल्याचं पाहून पथकातील अधिकारी विजय पाचपुते यांनी मध्यस्थी करत ही कारवाई पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं केली जाईल आणि यामध्ये दोषी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असं आश्वासन पाचपुते यांनी देत त्यांनी स्वतः कारवाईला सुरुवात करताच आंदोलक शांत झाले। मात्र संशयित भूमिकेमुळे अधिकारी पाटील यांच्या कृतीबद्दल वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। याबाबत अधिकारी पाटील यांच्या प्रतिक्रिया विचारल्यास त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।